गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। 50 वर्षापूर्वीपासूनचं जे गडिंग्लज आम्ही पाहिलंय त्याच्या खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या। खूप चांगली माणसं आम्ही पाहिली, काही विस्मृतीत गेली होती, ती परत स्मृतीमध्ये आली आणि त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला आज झालेला आहे। तर नगरपालिकेचं अभिनंदन करायला पाहिजे की मालगुडी डेज सारखी जी आपली पूर्वीची परंपरा होती, मालगुडी डेज एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सिरियल होती आणि मालगुडी डेज सारखीच गडिंग्लज मालगुडी डेज हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने झाला। पुढच्या वर्षी मला असं वाटेल की याचा पुढचा सेकंड पार्ट सुद्धा व्हावा आणि तो पुढच्या वर्षी पुढच्या व्याख्यानमालेमध्ये ते सादर करावा। नगरपालिकेला मी विनंती करेन नगराध्यक्ष साहेब की पुढच्या वर्षी परत यांना बोलवावं, थोडंसं रिफाईन करून आपण हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करावा। गडिंग्लज लोकशिक्षण व्याख्यानमालेमध्ये आज डॉक्टर संजय पुजारी यांनी मालगुडी डेज ॲट गडिंग्लज या विषयावर व्याख्यान देत गडिंग्लजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याला श्रोत्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला। 6 डिसेंबर 1948 ला निर्माण झालं, त्यावेळेला अनेक पार्टनर होते आणि त्याच्यामध्ये नथुलाल शाह नावाचे मनिया ही मोठे दिग्दर्शक होते। 48 ला मुंबईला पिक्चर प्रसिद्ध झाला होता मेरा। दिलीप कुमार, नरगिस बानो, जीवन आणि शकुंतला होत्या। नौशाद यांनी संगीत दिलं होतं आणि सनी नावाचे निर्माते होते। पहिलाच पिक्चर की मुंबईला रिलीज झाल्याबरोबर गडिंग्लज झाला मेला, त्यानंतर कुठला आला नाही। लोकांना तिकीट दर परवडणारे नव्हते, त्यानंतर पार्टनरशिप रद्द झाली आणि फक्त ते मनियार यांच्याकडे आलं आणि आज सुभाष चित्र मंदिर, व्हिडिओ थिएटर आले, ओपन एअर थिएटर गडिंग्लज होऊन गेले, लक्ष्मी, साईनाथ, केदार, काळभैरव यासारखे मोठे थिएटर होऊन गेले, पण सुभाष थिएटर आज आपलं या इंटरनेटच्या जमान्यामध्ये नाव ठेवून आहे। यांची तिसरी पिढी आजही कार्यरत। मधल्या सर्व वस्तू बदलू शकतात, सर्व परिस्थिती बदलू शकते, परंतु माणसाच्या हृदयामध्ये साठलेल्या ज्या आठवणींच्या टप्पा आहेत त्या हृदयाच्या टप्प्यामधून बाहेर येण्याचं काम जे आहे ते संजय रावनी केलेलं आहे। मी खरोखर नगरपालिका प्रशासनाचं आणि नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की डॉक्टर संजय पुजारी यांना बोलवलं आणि गडिंग्लजकरांना पुन्हा 3 दशकं मागं ज्या आठवणींच्या टप्प्यामध्ये जो आपण राहत होतो तो काळ पुन्हा जिवंत सजीव आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला। कारण आपण म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होत असते, तशी आठवणींची पुनर्निर्मिती जी आहे ती आज झालेली आहे। नावाचा पेंटर त्या गाड्यावर पोस्टर लावायचा, पोत्याने रंगवलेला गाडा होता, लोखंडी चाकं होती आणि तो गाडा ढकलत गल्लोगल्ली फिरायचा। गडिंग्लज मध्ये सुभाष चित्र मंदिर मध्ये सर्व प्रेक्षकांनी यावे। आई बहीण भावानो सगळ्यांनी या। 12 ते 3 ते 6 ते 9 एकाच तिकिटात 2 हेमा मालिनी बघा, धर्मेंद्र बघा, संजीव कुमार बघा, या सीता और गीता बघायला या। ती व्यक्ती होती नापा गुरु। लहानपणापासून मी संजयला ओळखते आणि माझ्या धीरांच्या बरोबर याच्याबरोबर संजय राहिलेले म्हणत होते आणि त्यांच्या आई वडिलांचा संपर्क आत्या हायस्कूलमधून आलेला, त्यामुळे लहानपणापासून मी संजयला ओळखते। भारतवर्षात कोणी दिली नसेल, अख्ख्या गडिंग्लजच्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या पेन्शनची वृद्धापकाळात सोय केली। ही योजना राबवली आणि दादा सबनीस या गडिंग्लजचे शिक्षक वृद्धापकाळात त्यांनी पेन्शन घेतली। कुठंच हे झालं नसेल ते गडिंग्लजमध्ये। पण बाहेर फिरते रस्ते यावेळेला नेमका असायला आणि हा कार्यक्रम यांनी आयोजित केला ते खूपच छान, म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या जागृत झाल्या आणि संजयची मेमरी खूप चांगली आहे। अगदी सगळे पूर्वीचे प्रसंग सगळे आम्हाला परत म्हणजे जाणवतात, सगळे येतात। हे आमच्या वहिनी आणि आमचे भाऊ पण आलेले आहेत, मिस्टर आलेले। वसंत बापट दिग्दर्शित राष्ट्रसेवा निर्मित शिवदर्शन 100 कलाकार होते, हत्ती आणि घोडे होते, कोण बघायला आले होते। 3 दिवस शो चाललेला होता। 100 रुपये तिकीट म्हणजे खूप होतं आणि ते बघून नंतर त्याची डुप्लिकेट जाणता राजा झाला। पण वसंत बापट सरांना गडिंग्लजकर विसरणार नाही, कारण संपूर्ण शिवचरित्र मांडणारे नाट्य रूपाने कोण होते? वसंत बापट। महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन हे कार्यक्रम पुढे त्यांनी केले। गडिंग्लजला
MR स्कूलच्या ग्राउंडवर हे नाटक असणाऱ्या गुणांचं आम्हाला थोडीफार कल्पना होती आणि संजय सरांनी जो इतिहास गडिंग्लजचा या तरुण पिढीला दिला, खऱ्या अर्थानं तरुण पिढी आज इथं खूप मोठ्या संख्येनं असायला हवी होती, कारण गडिंग्लजचा ज्वलंत इतिहास आज त्यांनाही पाहायला मिळाला असता. भविष्यामध्ये निश्चितपणे सरांचं एक स्पेशल हे बुक व्हावं आणि या प्रकाशन ह्याच प्रांगणात आम्ही करू आणि गडिंग्लजच्या या तरुण पिढीला या गडिंग्लजचा इतिहास त्यांच्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. गडिंग्लज नगरपालिका निश्चितपणे संजय पुजारी सरांच्या ऋणात. नंतर कळलं हे धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश, हेमा, रेखा, जया ही त्यांच्या कुत्र्याची आणि कुत्रीची नावं आहेत. ही मजा होती गडिंग्लजला. हॉटेल जनता, हॉटेल रुचिरा, सुभाष थिएटर समोरची मिसळ खाल्ल्याने मनेरची गुदगुदी नडाबांची, हे मला सांगा सगळ्यांनी खाल्ली. गडिंग्लजकरांनी खूप प्रेम दिलेलं आहे आणि माझा पत्ता सांगताना मी नेहमी गडिंग्लज म्हणून आजही गडिंग्लज सोडला असं तरी सांगतो. माझे अनेक विद्यार्थी इथे आहे. माझं एक मानस आहे की गडिंग्लजवर 1000 पानाचं तरी मी पुस्तक नक्की लिहू शकेल, एवढ्या आठवणी माझ्यावर आहेत. मला जर संकेश्वर रोडपासून दुकानाची नावं विचारली त्या काळातली तर मी त्या पाट्या व्यवस्थित सांगू शकेल, इतकं माझी मेमरी तीव्र आहे. आणि माणसांचे चेहरे ओळखायचं मी या फोटोग्राफीतनं शिकलेलो आहे. या फोटोग्राफीमधनं मी अनेक क्लोजअप घेतलेत. त्या क्लोजअपमधले गडिंग्लजमधल्या महनीय व्यक्ती सुटलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललेलं हे देखील मला त्या काळात कळायचं. आणि आज माझ्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी आली होती. मी ज्यांच्यावर प्रेम करायचो तीही मंडळी आली होती. न आलेल्या मंडळींना आपल्या यूट्यूब चॅनलमधनं जनगर्जना लाईव्हमध्ये गडिंग्लजकरांना मी नक्की भेटेन. आणि ताई, तुम्ही इथं आलात, आमची मुलाखत घेतली, याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. यस. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद सह लता पालकार, गडिंग्लज. ओके.